आमच्याकडे एक गुलकन केबल नेटवर्क आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे शोज होत असतात. मायलेकींच्या जोड्या जोड्यांनी आपण खेळणार आहोत, बघणार आहोत की कुठली जोडी श्रेष्ठ ठरणार आहे. खेळाचं नाव सुद्धा फार वेगळं आहे. खरं तर मायकेल जॅक्सन सगळ्यांना माहिती आहे. आमच्या खेळाचं नाव आहे मायलेक जॅक्सन. बघूयात मग आज या खेळाची कोण ठरणार मायलेक जॅक्सन. नमस्कार 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 नमस्कार. वा वा, गुलकन केबल नेटवर्क वरती मी या केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सरपंच या. राम 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 राम. शांत राहा, गडबड करू नका. सरपंच परत आलेले आहे, शांत राहा, गडबड करू नका. तर सगळ्यात पहिले स्वागत करूया आमच्या केतकीताई या ठिकाणी आलेले आहेत. ते आता तुमच्या घरी पेपर नसेल येत ना? हा, येतो की पेपर येतो. का बंद करतील ते पेपर? नाही, मला वाटलं पोरगी परत पेपरवाल्याचा हात पकडून पडून जाईल म्हणून पडून गेलं. असं बंद करून टाकला असं भीतीपोटी बंद करून टाकला असाल असं मला वाटलं. पण तसे त्या मनाच्या खूप चांगल्या आहेत. तर असू द्या, या मायलेकी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय शाळा झाल्यावर टाइमपास करणारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. तर आणखी या ठिकाणी स्वानंदी आणि आरती अंकलेकर टिकेकर या ठिकाणी ह्या कर्तृत्ववान मायलेकी आलेल्या आहेत. त्यांचं पण स्वागत आपण करूया. ते मॅडम, तुमची ती सिरियल जबरदस्त जी मराठीवर होती, त्याच्यामध्ये तुम्ही ते हे केलं होतं काय म्हणते, मिनल 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 3D. नाही 3D कुठं, सपाट होती ते. मी पाहिला चष्मा लावून. त्याच्यामध्ये तुम्ही जो विचार मांडला का शहरामध्ये पोरं पोरी एकत्र राहतात, एका रूमवर राहतात. हा, हे मला खूप आवडला. म्हणजे आमच्या गावातल्या लोकांना पण खूप आवडला. हा. आम्ही पण असं ठरवलं का नाही, पण आपण असे एकत्र राहायचं. वा, मग हा. काय झालं? मग काही नाही, म्हणजे मग संध्याकाळी आमच्या बायका आल्या आणि मग आम्हाला अरे ते स्टुडंट असतात, नाही, आम्ही स्टुडंट असतात म्हणून ते कॉलेजसाठी. म्हणून तुम्ही कशाला राहता? आम्ही स्टुडंट म्हणून गेलो होतो, पण त्यांनी स्वीकारलं नाही आम्हाला. मग बायका आमच्या सन्मानपूर्वक घरी घेऊन गेल्या आम्हाला. तर असो अशा कर्तृत्ववान मायलेकी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो भारत गणेशपुरे यांना. तेजस्विनी मॅडम या ठिकाणी आलेल्या अत्यंत शांत स्वभाव स्वभावाच्या. मॅडम, त्यांच्याबद्दल विशेष माहिती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल का झी मराठीवर यांची एक मालिका चालू आहे 70 डेज नावाची. नाही 100 days. 170 कुठं? नाही 30 झाले का नाही ऑलरेडी. म्हणून मी म्हटलं उरले 30च राहिले आता. पण मी तुम्हाला सांगू, यांनी 100 डेज का ठेवलं असेल नाव, त्याचं कारण लोकांना आता कळलं असेल. कारण त्यांनी भविष्य जाणलं होतं की पुढे 500 आणि 1000ला काय महत्व नाही, सगळं महत्व 100लाच येणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी 100 डेज ठेवलं. वा वा. करेक्ट आहे. म्हणून 100 डेज नाव ठेवलं. म्हणजे तुम्हाला सांगतो, इतकं हुशार माणूस मी पहिल्यांदाच ओळखलं का रमेश भाटकरचा खून कोणी केला. तुम्हाला माहितीये कोणी केला सांगा. माहित आहे? पहिल्याच भागात दाखवलं होतं. नाही मला माहित आहे, ते तुम्ही खोटं दाखवलं. कोणी केलाय? रमेश भाटकरचा खून कोणी केला? कुणी? तात्या विंचुनी. तात्या विंचुनी? काय? तात्या विंचू. तात्या अरे, विंचूचा काय संबंध आहे? काय संबंध मध्ये? अरे त्याच्याशिवाय आला का महेश कोठारेंचा पोरगा तिकडे? तुम्हाला सांगतो, तात्या विंचू नसल, तात्या विंचू जर नसल तर कोठारी फॅमिली तिकडे हातच टाकत नाही. हे त्यांचं खास आहे. खरंय. मला माहित आहे. तर अशा या मायलेकींचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पोरीपेक्षा आईच जास्त सेल्फी काढते रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे. तर आज आपल्याकडे मीनाताई नाईक आणि मनवा नाईक पण या ठिकाणी आलेले आहे. मॅडम म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय. त्यांचं म्हणजे एक ब्रीदवाक्य आहे का बुवा, कल करे सो आज, आज करे सो अब. वा वा. तसंच मनवा नाईक यांचं पण एक ब्रीदवाक्य आहे का आज करे सो कल, कल करे सो मग बघू जमते देवाचे.
समान म्हणाय या ठिकाणी आलेले आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे पपेट आणि पेटवर प्रेम करणाऱ्या, म्हणजे तुम्हाला कुत्र्यांबद्दलची खूप आवड आहे असं मला, त्यांच्याकडे आणि आहे. पपेट तर त्या करतातच आहे. तर ह्या मीनाताई आणि मना मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पपेट बरोबर पेटवाल्या माणसावर पण प्रेम करायला संघटनेचे अध्यक्ष भारत. काहीतरी उगत आपलं. असू द्या, सरपंचच्या नात्यानं माझा सत्कार समारंभ या ठिकाणी मी संपवतो. सगळ्यांनीच म्हातारी आणि तिचा भोपळ्याची गोष्ट ऐकलेली आहे आणि तिची लेक, ती लेकीकडे जात असते म्हातारी. म्हणलं त्यांच्यापेक्षा मोठी जज कोण असेल? या नालाय. मला वाटलं चालू दे. बा थांबा. तुम्ही पुढच्या दिवाळीला काय करताय? नाही फ्रीच आहे मी. येता घरी माझ्या? कशाला? नाही, झुरमुळ्याला आकाश कंदील म्हणून लावला. अरे हो भोपळा आहे, कुणी केलाय तयार? ह्या चायनीज भोपळा आहे वाटते बहुतेक. चायनीजच आहे भोपळा भोपळा. आहे. हा बरं, असून दे असून दे. आजी, हा. हे काय गाणं लावलं तुम्ही एंट्रीला? टुनुक टुनुक टाटा. हे माझंच गाणं आहे ना. कसं कसं? चल रे भोपळ्या टुनुक टुनुक टुक टुनुक टुनुक टुक टुनुक टुनुक टुक टा 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 टा. काढा भोपळा काढा तुम्ही. काका मदत करा ना. हा? मदत करा. हा. अरे देवा, भोपळा काढून पण सेमच दिसतोय. त्याच्यापेक्षा लावलेलं बरं. कशाला एवढा खर्च केला पेंटिंगचा? डायरेक्ट आला असते तरी चालला असता. तुमचं स्वागत. पण आजी, मला बरेच प्रश्न आहेत या गोष्टीविषयी. तर त्यातले मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो तुम्हाला की तूप रोटी खाता का तुम्ही? खाते की मी. हा, हा, प्राण्यांना सांगते पण म्हणजे कोल्याला वाघाला शिवाला सांगितलंय की लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाडजूड होते मग मला खा. बरोबर आहे. पण कोलेस्टेरॉलचं काय? कोल्हे सरळ निघून गेले मग. काय म्हणला तुम्ही? कोल्हे सरळ निघून गेले. कोलेस्टेरॉल असतं ते. कोलेस्टेरॉल म्हणजे काय माहितीये का? हा, काय? अमूल कोल्हे ग बसा. अमोल कोलेस्टेरॉल म्हणतात. ग बसा. तुम्हाला नॉलेजच नाही आहे त्याच्यातलं. तर आणखीनही तुमच्याशी मी काही समग्र गप्पा मारणार आहेत. काय होणार मग? काय नाही, चर्चा होणार आहे आपली. अच्छा. असं आहे. बोलणार आहेत काय? तर आता या ठिकाणी खेळाला सुरुवात करणार आहोत आपण तुमच्या बरोबर. पण तत्पूर्वी तुम्हाला मदत करण्यासाठी मी काही मुलींना आमंत्रित करणार आहे. ए बापरे. ह्या 4 मुली कोण आहेत? तर ह्या 4 मुली ह्या आजींच्या मुली आहेत. या म्हातारीची पहिली लेक आहे या. सोडून दे लाल बोट चालू दे. तेजस्विनी सारख्याच तुम्ही सेम टू सेम का दिसत नाही?